नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि व्रताच्या उद्यापनाचा दिवस. त्यामुळे सकाळी लवकर उठून देवाची पूजा आणि व्रताची मांडणी करून घेतली होती. आणि आज पूजा करताना ना खरं तर थोडंसं मन भरून आलं होतं, कारण शेवटचा गुरुवार, पुढच्या गुरुवारपासून ही पूजा नसणार हा विचार मनात आला आणि तेवढ्यात देवीने कौल दिला. देवीच्या फोटोवरती जे मी फूल वाहिलं होतं ना, ते अचानक खाली पडलं. खरंच जर मनापासून सेवा घडली की देव त्याची प्रचिती देतोच, यात काही शंका नाही. इकडे चालू आहे व्रताच्या उद्यापनाची तयारी. ऑफिसमधून संध्याकाळी जरा लवकर घरी आलो होतो मी. आणि दुसरीकडे चालू आहे प्रियंकाची संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि देवीच्या नैवेद्याची तयारी. तर आज संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तो थोडासा जास्तीचा स्वयंपाक होता, त्यामुळे मग इकडे प्रियंकाला मी छोटी मोठी मदत करत होतो स्वयंपाकामध्ये. ते झाल्यानंतर लगेचच मी चारवीला रेडी करायला घेतलं. आता चारवीला रेडी करणं तर मॅन्डेटरी आहे, कारण तीच आमची खरी महालक्ष्मी आहे. पण खरंच सांगतो, हिला रेडी करणं काही सोपं काम नाही आहे. खूप अवघड टास्क असतो तो. आपण मुलांना कौतुकाने एवढे छान छान कपडे घेतो, पण त्यांना ते कधी घालायचेच नसतात. असं तुमच्याबरोबर होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे आमची व्रताच्या उद्यापनाची आणि मुलींच्या औक्षणाची तयारी करून झाली होती. आणि तेवढ्यात आल्या या छोट्या छोट्या चिमुकल्या महालक्ष्म्या. खरं सांगतो, घर अख्खं किलबिलून गेलं होतं यांच्या आवाजाने. लगेचच त्यांना बसवलं. प्रियंकाने त्यांचे पाय धुवून घेतले आणि प्रियंका अक्षरशः तिच्या पदराने सगळ्यांचे पाय पुसत होती. हे बघून मला ना खरंच तिचं खूप कौतुक वाटत होतं. पाय धुवून झाल्यानंतर त्यांचं औक्षण केलं आणि लगेचच त्यांना जेवायला वाढलं. आता आलेल्या या मुलींपैकी कितीतरी मुली इतक्या लहान होत्या की त्या हाताने खाऊ सुद्धा शकत नव्हत्या. त्याच्यामुळे काय काय मुलींना अक्षरशः असं हाताने भरवावं लागलं. खरंच सांगतो, हाताने भरवताना असं वाटत होतं की साक्षात महालक्ष्मी देवीला घास भरवतोय. खूप भरून आलं होतं घास भरवताना. इतकं छान वाटलं म्हणून सांगू. अशा रीतीने आमच्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन पार पडलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या उद्यापनामध्ये काही चूक झाली असेल तर ती सुद्धा कमेंट करून सांगा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.